राम शेतकरी मित्रांनो मित्रांनो काल आपण पाहिलं की केंद्र सरकारच्या वतीने निर्यातीवरील रोड टेप हा 50% घटवण्यात आलेला आहे. मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण कांद्यावर याचा काय परिणाम होणार आहे, कांद्याच्या बाजारभावावर नेमका याचा काय परिणाम होऊ शकतो याबाबत महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यात जाणून घेऊयात. भारतातून देशांतर्गत कांद्याला चांगली मागणी असताना व निर्यात देखील चांगल्या प्रमाणात केली जात असतानाच कांदा निर्यातीला मिळणाऱ्या सबसिडीमध्ये केंद्र सरकारच्या वतीने दिल्या जाणाऱ्या अनुदानामध्ये 50% कपात करण्याचा निर्णय केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने घेतल्याने कांदा दरामध्ये घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या कांदा 10 ते 11 रुपये किलो दराने विकला जात आहे. निर्यातीवरील अनुदानात कपात झाल्याने देशातील कांद्याचा साठा वाढेल व मागणीच्या तुलनेत पुरवठा जास्त झाल्याने आगामी काळात हाच कांदा 5 ते 6 रुपये किलो दराने विक्री करावा लागणार असल्याने शेतकरी व व्यापाऱ्यामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या वतीने कांदा निर्यातीवर पूर्वी 1.90% इतके अनुदान दिले जात होते. त्यामुळे निर्यातीला चालना मिळण्यास मदत होत होती. आता हेच अनुदान 0.95 दिले जाणार असल्याने त्याचा थेट परिणाम कांदा निर्यातीवर होणार आहे. दरम्यान कांद्याबाबत आयात निर्यात धोरण महत्त्वाचे असताना व्यापारी वर्गाला केंद्र सरकारच्या वाणिज्य विभागाने विश्वासात घेऊन निर्णय घेणे गरजेचे होते. तसेच 10% अनुदान देण्याची मागणी व्यापारी वर्गाची असताना मिळणाऱ्या अनुदानामध्ये 50% कपात करण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा थेट परिणाम कांदा व्यापारी आणि शेतकऱ्यावर होणार आहे. लासलगाव बाजार समितीत सध्या मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक ही होत आहे. सध्याच्या परिस्थितीत कांद्याचे दर घसरलेले आहेत. अनुदान वाढवून दिले असते तर निर्यात जास्त होऊन कांद्याच्या दरात सुधारणा झाली असती. मात्र अनुदान घटवले गेल्याने त्याचा थेट फटका कांदा भावावर होणार आहे. त्यामुळे केंद्राने या निर्णयाचा फेरविचार करावा अशी प्रतिक्रिया डी.के. जगताप, सभापती, लासलगाव बाजार समिती यांनी दिली आहे. तर कांद्याचा बाजारभावात दररोज होत असलेल्या घसरणीमुळे आधीच उत्पादन खर्च वसूल करणे कठीण झाले आहे. त्यात निर्यात सबसिडीत कपात करण्यात आल्याने व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा निर्णय तात्काळ रद्द करून निर्यातीसाठी 10% अनुदान लागू करावे अशी प्रतिक्रिया प्रवीण कदम, कांदा निर्यातदार व्यापारी यांनी दिलेली आहे. तर मित्रांनो आपल्या लक्षात आलं असेल की कांदा निर्यातीवरील सबसिडी ही 50% कमी केल्याने जो बाहेर कांदा आपला जात होता तो कांदा आता कमी जाईल. तो कांदा भारतामध्येच विक्रीसाठी उपलब्ध होईल आणि भारतामध्ये कांद्याची आवक ही वाढून कांद्याचे बाजारभाव कमी होण्याची शक्यता ही वर्तवली गेलेली आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.